काय पुरी घटना होती का? पोलीस ठाणे सीताबर्डीच्या हद्दीमध्ये वसंतराव नाईक झोपडपट्टी आहे. या ठिकाणी ही काल रात्री 9:30 वाजे सुमारास ही घटना घडलेली आहे. याच्यामध्ये मृतक आणि जे आरोपी आहेत हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. ते 2 वर्षापूर्वी चांगले मित्र होते. परंतु ह्या आरोपीपैकी एक जो चंदू नावाचा आहे, ते हे मैतांचे काही बाकी गुन्हे वगैरे दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत राहत नव्हता आणि एकदा 2 वर्षापूर्वी त्यांनी त्याला एका भांडणाच्या कारणासाठी मदतीसाठी बोलावले, तो गेला नव्हता. त्यांच्या मनामध्ये एक राग होता. त्याच्यामध्ये जे मृतक आहे त्यांचा एक अबू अजीज बेग नावाचा एक मित्र आहे. त्याच्याविरोधात कोर्टाची NBW वॉरंट निघालेली होती 302 मध्ये. त्याला काल पोलिसांनी वॉरंटमध्ये अटक केली होती. त्या अजीज बेगचे आणि पंकज जो आरोपी आहे याच्यासोबत एक 2 दिवसापूर्वी वाद झाला होता आणि त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरूनच त्याला अटक करण्यात आलेली आहे. असा येथील जे मयत आहे यांचा गैरसमज झालेला होता आणि हा जाब विचारण्यासाठी ते आरोपीच्या घरी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळेस याच्यातील जो आरोपी आहे चंदू याने त्याच्या हातात त्या घरातील रॉडने त्यांच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याच्यामध्ये ते दोघेही मयत झालेले. सर, यामध्ये तुमच्या भाऊच्या पंकजचा काय सहभाग आहे? तिने बी आरोपी केला आहे का काही? अजून तपासाचा भाग आहे. पुढे ते त्याच्यामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न होईल. पुढे त्यात तपास सुरू आहे. ताब्यामध्ये घेतला आहे का दोन? दोन्ही आरोपींना ताब्यामध्ये घेतलेल्या अटक करण्यात आलेली आहे. सर, यामध्ये जे दोन मय्यत आहे त्यांच्या काय पासबुक रेकॉर्ड आहे काय काय माहिती? त्यामध्ये जे मयत आहे त्यांच्यावरती एक 307च्या गुन्ह्यामध्ये ते दोघेही सहआरोपी होते. त्यानंतर जो सागर मसराम आहे त्याच्यावरती एक 324चा सुद्धा गुन्हा दाखल आहे.